आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रस्तावित नाशिक दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झाले असून आज सायंकाळी काळाराम मंदिर परिसराची उच्चस्तरीय पाहणी करण्यात आली। महापौर हिमगौरी आडके आहेर, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक आणि जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी श्री काळाराम मंदिराला भेट देत सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला। येत्या 6 मे रोजी ध्वजस्तंभ उभारणी तसेच गोदावरी महाआरतीचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। या कार्यक्रमासाठी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिक दौऱ्यावर येणार आहेत। या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या पाहणीवेळी उपमहापौर विलास शिंदे, महानगरपालिकेचे उपायुक्त प्रदीप चौधरी, निवासी उपजिल्हाधिकारी रोहित कुमार राजपूत, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, वाहतूक शाखेच्या सहाय्यक पोलीस आयुक्त अद्विता शिंदे, अपर तहसीलदार अमोल निकम, काळाराम मंदिर संस्थानचे महंत सुधीर पुजारी तसेच श्री गंगा गोदावरी समितीचे पदाधिकारी आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेचे सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना दिल्या। जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी राजशिष्टाचारानुसार कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश दिले। तर महापौर हिमगौरी आडके आहेर यांनी दौरा मार्गावरील स्वच्छता, अतिक्रमण निर्मूलन आणि सुविधा यावर तातडीने कार्यवाही करण्यास सांगितले। यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रामकुंड परिसरालाही भेट देत पाहणी केली। आगामी कार्यक्रम निर्विघ्न आणि यशस्वी पार पाडण्यासाठी प्रशासनाने पूर्ण तयारी करून केल्याचे यावेळी स्पष्ट झाले।